आजच्या घडीला बहुतांश लोक नोकरीच्या निमित्ताने त्यांचे मूळ जन्मस्थान सोडून शहरात वसले आहेत. त्यामुळे कधी ना कधी प्रत्येक जण जन्मस्थानी जातच असतो. खरंच गाव म्हटलं की डोळ्यासमोर येते ते आपले जुनं घर, चावडी, शाळा, गावातील मोठे देऊळ, ग्रामपंचायत, मोठमोठी झाडे, हिरवेगार असे शेत, गुरे आणि गावातून जाणारा छोटासा रस्ता, आणखी बरंचसं काही. आणि गावाला जायचं म्हटलं तर संपूर्ण मन फुलून येतं. श्री साळोबा देवाच्या पायथ्याशी आणि चित्रा नदीच्या काठी वसलं माझं छोटंसं इटे गाव. एखाद्या वाड्याभोवती पहारा करणाऱ्या शिपायांप्रमाणे गावाभोवती उभी असलेली घनदाट बांबूंची बेटे. आजरा तालुक्यापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असणारा माझा इटे गाव. गावच्या सीमेवर येताच आई श्री मरगुबाईचे दर्शन होते. तिचे दर्शन घेऊन काही पावलावर जुन्या पद्धतीचे माझे गावचे लाडके ग्रामदैवत श्री रवळनाथ देवाचे दर्शन होते. श्री रवळनाथ देवाचे दर्शन मनसोक्त व शांत चित्ताने घ्यावे. श्री रवळनाथ अनेक आसमानी संकटांना पळवून लावणारा माझ्या गावचा जणू तारणहार. श्री रवळनाथ देवाच्या मंदिरात व सभोवती फार म्हणजे सुमारे 400 वर्षांपूर्वीच्या अनेक पुरातन मूर्ती आहेत. श्री रवळनाथ देवाच्या डाव्या बाजूला श्री शंभू महादेवाचे शिवलिंग, समोर सातेरी देवी, तसेच बाजूला भावेश्वरी देवी आहे. व श्री रवळनाथ देवाच्या समोर उमराच्या झाडाखाली असलेला श्री गावडेवस ही फार जुनी व संकटांना धावणारी देवस्थाने आहेत. आजूबाजूला डौलदार मोठे मोठे वृक्ष व अनेक बागडणारे पक्षी जणू असतात. जणू ती आमची पंढरीच. तेथूनच काही अंतरावर माझ्या गावात प्रवेश करत असताना डाव्या बाजूला सरळ चित्री मध्यम प्रकल्पाकडे रस्ता जातो. घनदाट जंगलात असला अनेक पर्यटकांचे मनोरंजन करणारा चित्री प्रकल्प अगदी बाहुबली सारखा उभा आहे. माझ्या गावापासून आजरा, गडिंग्लज, कर्नाटक मधील शेकडो गावातील गोरगरिबांचा संसार हा प्रकल्प फुलवत आहे. अनेक पशुपक्ष्यांची तहान भागवत आहे. प्रकल्पाच्या पायथ्याशी छोटासा विद्युत प्रकल्प आहे. हा प्रकल्प आजरा तालुक्यातील घराघरात प्रकाशच प्रकाश करत आहे. दररोज हजारो लोकांची तहान भागवत व शेतीवाडी पिकवणाऱ्या चित्री धरणाच्या खुशीत माझं इटे गाव वसलेलं आहे. फक्त 700 ते 800 लोकवस्ती व जुन्या चालीरीतीचे म्हणजे संस्कृतीचे माझे गाव इटे. सखल उंचावर असणारे गावातील घरे, रुंद अरुंद असणारे गावातील रस्ते, गावच्या मधोमध असणारी गावातील शाळा म्हणजे आमची आई. तिने अनेक चांगले विद्यार्थी घडवले. तिने तर चमत्कारच केला आहे. माझ्या गावचे नाव बदलून मास्तरांचे गाव असे तालुक्यात नामकरण केले. अनेक शिक्षक, वकील, फौजी, डॉक्टर, इंजिनियर शाळे निर्माण केले. आमची शाळा 1ली ते 7वी पर्यंत. शाळेत पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे. उत्कृष्ट प्रकारचे खेळाचे साहित्य आहे. मुलांची बौद्धिक, शारीरिक, मानसिक सुधारणा होण्यासाठी शाळा देखील अनेक उपक्रम राबवते. माझ्या गावात 2 बालवाडी आहेत. त्यामार्फत लहान मुलावर चांगले संस्कार होत असून अनेक शासनाच्या सुविधा मिळत आहेत. तसेच गरोदर महिला व लहान मुलांना वेळेत डोस, त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होण्यासाठी खाद्यही दिले जाते. त्यामध्ये काम करणाऱ्या सेविका, मदतनीस लहान मुलांची व गरोदर महिलांची चांगली सेवा करत आहेत. शाळेच्या पायथ्याशी छोटीशी ग्रामपंचायतीची इमारत आहे, जिने अनेक योजना राबवून गावचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेतून पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न संपवलेला आहे. शासनाच्या यशवंत ग्राम समृद्ध योजनेतून शेतीसाठी पाणी ही योजना कार्यान्वित केली आहे. लाईटची व्यवस्था, तसेच गटारी, रस्ते, घरोघरी शौचालय, पाणी इत्यादी अनेक विकास कामे केली आहेत. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त योजना राबवून गावातील छोटे मोठे वाद तंटे मिटवून गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार मिळवून दिला आहे. तसेच ग्राम स्वच्छता पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. माझ्या गावातील लोकांचे राहणीमान साध्या व जुन्या परंपरेचे आहे. घरे देखील मातीची कौलारू आहेत. माझे गाव अनेक पारंपरिक सण साजरा करते. त्यापैकी प्रमुख सण होळी म्हणजेच शिमगा. किमान 5 ते 7 दिवस हा सण साजरा होतो. होळी दिवशी नवीन झाडाची होळी आणली जाते. ती सर्व ग्रामस्थ ढोलाच्या तालात आनंदात उभी करतात. होळी पूजन करून पोळीचा नैवेद्य दाखवला जातो व धुळवडीपासून पुढील कार्यक्रम सुरू होतो. या दिवशी फार जुना घाई हा खेळ खेळला जातो. त्याचबरोबर जत म्हटले जातात. मुरळी, डफ, कंचाळ इत्यादी वाद्य ताला सुरात वाजवली जातात. त्या तालावर घाई खेळली जाते व जत म्हटले जातात. तसेच या होळीच्या 7 दिवसात लेझिम, कबड्डी, रस्सीखेच असे अनेक खेळ खेळले जातात. असे कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात. आणि शेवटी रंगपंचमी म्हणजे शिंपणं, त्या दिवशी शिमग्याचा शेवट होतो. या दिवशी गावातील सर्व लहान थोर मंडळी पारंपरिक पोशाख करतात व त्या दिवशी मानकऱ्यांच्या दारी जाऊन घाई व जत म्हटले जातात व प्रत्येकाला खोबरं, कांदा, गूळ यांचं मिश्रण करून दिले जातं. संध्याकाळी 7 वाजता रोंबाट निघते. ते रोंबाट शाळेपासून चव्हाट्यापर्यंत जाते. त्यावेळी ढोल तासांच्या तालात सर्व लहान तोर मंडळी छब्बाई छब्बाई म्हणत नाच करत असतात. ते पाहण्यासाठी संपूर्ण गाव हजर असतो. अशा प्रकारे शिमगा सण साजरा होतो. शिमग्याप्रमाणे गणेश उत्सव हा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आमच्या गावात फक्त एकच न्यू जय शिवराय युवक मंडळ आहे. ते अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने व प्रेमाने गणेशोत्सव साजरा करतात. या निमित्ताने गावात प्रोत्साहनपूर्वक लहान व मोठ्या मंडळींचे विविध कार्यक्रम घेतले जातात. तरुण मंडळ सर्वांना विश्वासात घेऊन लोकवर्गणीतून श्री गणेश पूजन भक्तिभावाने पार पाडते. HD सारखं वाटतं का नाही? जबरदस्त. माझ्या गावात अनेक जातीचे लोक राहतात. सगळे अगदी गुण्यागोविंदाने जीवन जगत आहेत. एकमेकांची प्रेमाने, आनंदाने, अडीअडचणींना, संकटांना मदत करत असतात. माझ्या गावचा प्रमुख व्यवसाय शेती. ही शेती दऱ्याखोरात व खडकात अगदी जंगलाला लागून आहे. प्रमुख पिके ही भात,
नाचणी, भुईमूग, ऊस ही आहेत. जंगलातून वाहणाऱ्या एका ओढ्यावर अनेक आडवे बांध, मळबंद बांधून पाटाद्वारे पाणी शेतीला घेतले जाते. त्या पाटाच्या पाण्यातून शेतकरी म्हणजेच गावकरी एकमेकांच्या सहकार्याने आपली रोप लावणी करतात. पूर्वी प्रत्येकाच्या घरी बैल व रेडा जुडी अवत होती. त्यांच्याकडून रोप व नाचणी लावणी करत असत. पण आता आधुनिक जगात आता काही लोकांनी पॉवर टेलर आणल्याने पॉवर टेलर मार्फत जास्तीत जास्त रोप लावणी लोक करत असतात. माझ्या गावाभोवती मोठं घनदाट जंगल आहे. अनेक प्रकारच्या झाडे वेलींनी संपूर्ण जंगल भरलेलं आहे. जंगलात दरवर्षी अनेक झाडांची लागवड केली जाते. या घनदाट जंगलात श्री साळोबा देव आहे. दरवर्षी आमच्या गावातून डोंगर कड्यातून श्री रवळनाथ देवाची पालखी ढोल ताळ मृदंगाच्या गजरात झाडाझुडपातून मार्ग काढत साळोबा देवाच्या भेटीला जाते. श्री साळोबा देव हे आमच्या गावातील जागृत देवस्थान आहे. गावच्या घनदाट जंगलात तर अनेक प्राणी आहेत. हत्ती, गवारेडा, सांबर, रानडुक्कर, ससा, हरिण, पिसई, साळींद्र असे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. जंगलापासून मोठ्या प्रमाणात जाळण्यासाठी वाळलेली लाकडे उपलब्ध होतात. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा गावकऱ्यांना होतो, तसेच तोटाही मोठ्या प्रमाणात आहे. कारण वरील सर्व प्राणी वारंवार खाली येऊन गावच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असतात. तर मोठे जंगल असून फायदा तेवढाच तोटाही होत आहे. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. माझ्या गावामध्ये छोटे मोठे उद्योगधंदेही सुरू आहेत. उदाहरणार्थ कुक्कुटपालन, बांबू काठी व्यवसाय, काजू फॅक्टरी आहेत. त्यामुळे शेती करत करत लोकांना वरील उद्योगधंद्यात मोकळ्या वेळेत काम मिळत आहे. एकूण काय तर माझं गाव म्हणजे स्वर्गातील जणू नंदनवन. माझ्या गावाबद्दल जेवढं लिहावं तेवढं शब्द अपुरे पडतील. माझ्या छोट्याशा इथे गावाला कोटी कोटी प्रणाम.